झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने माणुसकीला काळीमा फासणारी आहे। आता कसपटे परिवारांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत की त्यांच्या मुलीचा छळ होत होता आणि मारहाण होणं, पैशाची मागणी करणं, या सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या सातत्याने। खरं म्हणजे आताच्या काळामध्ये लोकांची मानसिकता खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आता अशा परिस्थितीमध्ये एक सून म्हणजे आपल्या मुलीप्रमाणेच असते। खरं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपली मुलगी ज्या घरात जाईल तिकडे मुलीप्रमाणे तिला नांदवलं पाहिजे, तिला वागवलं पाहिजे। जसं आपण म्हणतो लाडकी बहीण लाडकी मुलगी, तसे एक लाडकी सून म्हणून देखील लोकांची मानसिकता या ठिकाणी बदलण्याचा आज खऱ्या अर्थाने एक मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती या घटनेने लोकांच्या समोर या ठिकाणी आणलेली आहे। आणि अतिशय दुर्दैवी म्हणजे जे काही फोटोज दाखवले त्याच्यामध्ये मारहाण झालेले फोटोही पाहिले आणि आईवडिलांची तिच्या नातेवाईकांची सगळ्यांची जी काय मानसिकता आहे पूर्ण, त्यांची मानसिकता पूर्ण खालावलेली आहे आणि अतिशय म्हणजे जी मारहाण आताच्या म्हणजे समाजामध्ये आज एवढा समाज आपला प्रगत झालेला आहे आणि महाराष्ट्र देखील पुरोगामी प्रगत राज्य आहे। अशा परिस्थितीत अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक दुर्दैवी घटना आहे, परंतु एक असा विश्वास देखील करू शकत नाही आपण अशा प्रकारची अमानवीय घटना घडलेली आहे। यामध्ये मला सगळ्या बाबी त्यांनी सांगितल्या, त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आणि त्यांना असं वाटतं की आमची मुलगी एक 9 महिन्याचं बाळ समोर असताना अशा प्रकारची आत्महत्या करू शकत नाही आणि त्यामुळे पोलीस तपास करतायत। पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी देखील यावर पोलिसांना आदेश दिलेत, SIT नेमलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी, माफक मागणी आहे। आणि सरकार म्हणून, शासन म्हणून यामध्ये जे काही जे दोषी असतील आणि या घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, कठोर कारवाई केली जाईल कुणालाही, आणि यामध्ये कोणीही पाठीशी घालण्याचा किंवा कोणी कुणाला मदत करण्याचा प्रयत्नही करू नये। शेवटी यांची कसपटे परिवाराची मुलगी म्हणजे आपल्या परिवाराची मुलगी असं समजूनच या घटनेकडे गांभीर्याने आम्ही लोक पाहतोय। त्यामुळे यामध्ये कुठलंही काही कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही आणि जी कसपटे कुटुंबाची परिवाराची जी काही भावना आहे ती भावना लक्षात घेऊन राज्य सरकार दोषींवर कडक कारवाई करेल। सर, एकंदरीतच बघितलं तर अशा घटनांमध्ये राजकारण यायला नको, परंतु उबाटा गटाच्या ज्या महिला मंडळ आहेत किंवा महिला पदाधिकारी आहेत त्यांनी आज रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्या। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। जय महाराष्ट्र।